188 पनवेल विधानसभा मतदारसंघ 188 पनवेल विधानसभा आचारसंहिता भरारी पथकाकडून धडक कारवाई करत नंबर प्लेट नसलेली फोर्ड एंडेवर गाडीसह 3,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। पनवेल 188 विधानसभा मतदारसंघ निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकाअंतर्गत भरारी पथक क्रमांक 3 FST 3 पथकने दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची फोर्ड एंडेवर 4 चाकी गाडी थांबवून तपासणी केली असता त्या गाडीत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये 3,01,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली। सदरची रक्कम संशयास्पद असल्याने भरारी पथक क्रमांक 3 मार्फत सदरील रोख रक्कम जप्त करून कोषागार कार्यालय पनवेल येथे जमा करण्यात आली आहे व जप्त करण्यात आलेली फोर्ड एंडेवर 4 चाकी गाडी कामोठे पोलीस ठाणे यांच्याकडे पुढील तपास कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आली आहे। सदर कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख श्री भरत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संदीप कराड, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरीक्षक श्री विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक श्री संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख श्री महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी श्री शरद गीते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख श्री GS बहिरम, सहाय्यक समन्वयक आचारसंहिता कक्ष श्री दिनेश भोसले, श्री तुषार म्हात्रे, श्री नितेश चिमणे, श्रीमती आशा डोळस तसेच भरारी पथक क्रमांक 3 पथकाचे प्रमुख श्री निवृत्ती देवरे, सहाय्यक पथक प्रमुख श्री प्रसाद पाटील, कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री वशिष्ठ कांगणे, कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई 32-35 श्री निकेत पोकळे उपस्थित होते। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।